आहे आणि इथे खूप वर्षात एक सिमेंट रोड चांगला बांधला होता. बट इथे बघितलं तर इकडे एक इलेक्ट्रिकचं युनिट आहे जे एमएससीबीचं काम आहे अर्थात. आणि यांनी असंच सोडून दिलंय. हे बघा, सोडून दिले, पेवर ब्लॉक टाकले नाही कारण जे कोणी एजन्सी आहे त्यांना वाटलं कोऑर्डिनेशन असेल नसेल एमएससी बरोबर माहित नाही. बट त्यांना वाटलं असेल की जाऊ दे, आपण आपलं काम करून निघून जाऊ, एमएससी बघतील. एमएससी मध्ये पण बघितलं अर्थात हे चालू आहे म्हणून काहीतरी मेंटेनन्स आहे. बट माझा हा सांगण्याचा मुद्दा की कोऑर्डिनेशन ठेवा एमएससीबी मध्ये आणि कुठली एजन्सी पीडब्ल्यूडी, एमएमआरडी, केडीएमसी, एमआयडी, कोऑर्डिनेशन ठेवा आणि त्याच वेळी करा. नाही तर बघा हे असं होतं. लोकांना वाटतं काही नाही, इकडे टाकून दिलंय सगळं आणि पेवर ब्लॉक नाही, काही नाही. तर लोक आपले आहेत हुशार, छान लोक जे कचरा करतात. तर अशी आमची इच्छा की इथे येऊन पेवर ब्लॉक करून मस्त 2-3 छोटे छोटे झाडं कुंड्यात ठेवून देवाचे फोटो. तर ऍटलीस्ट देवाला लोक घाबरतात की आपल्या भारतात हा मोठा समज आहे की देवाला इथे काही टाकलं तर देव आपल्याला काहीतरी वाईट करेल. ऍटलीस्ट तेवढं तरी चांगलं आहे आपल्याकडे. तर ऍटलीस्ट देवाचे फोटो किंवा असं काही ठेवून थोडी झाडं लावून तर हे चपाचक करू. कारण हे खूप घाणेरडं दिसतं. मंदिरं फिरतात, स्वच्छता पण दिसत नाही, घाणेरडं दिसतं. आणि आपण का नाही युरोप, युके, युएस सारखं छान होऊ शकतो, आहे की नाही? होऊ शकतो. तर विचार करा. आणि केडीएमसी, एमएससीबी तुम्हाला जर मदत लागली आमची तर आम्ही डेफिनेटली आम्ही पण आहोत. आम्हाला संपर्क करा. थँक्यू.